सर, हा एक क्लायंट आहे. त्यांची SIP आधीपासून चालू आहे. त्याला वयाच्या 50व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायची आहे. हे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. 50व्या वर्षी तो नक्कीच रिटायरमेंट घेऊ शकतो. मग सर, सगळ्यात आधी काय बघायचं? मग तो 50व्या वर्षी जर त्याला रिटायर व्हायचा आहे ना, तर त्याला 3 ते 4 गोष्टी आपल्याला कन्सिडर करायला लागतील. म्हणजे त्याला तू असं सोल्युशन दे. सध्याचा त्याचं इन्व्हेस्टमेंट किती आहेत हे पहिलं बघायला लागेल. हो, ते तर आहे. त्याच्यानंतर सध्याचा खर्च किती आहे, त्याचा खर्च किती आहे हे इम्पॉर्टंट आहे. आणि रिटायरमेंट नंतर त्याचा खर्च किती असणार आहे. अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट असते की तो किती वर्ष जगणार. जे तो पुढे समजा तो 80-85 वर्ष जगला, म्हणजे 50व्या वर्षी रिटायर झाला, तर पुढे 30 ते 35 वर्ष तो जगणार आहे. तर त्याचा कॉर्पस जो आहे तो तिथपर्यंत त्याला पुरला पाहिजे, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता त्यांची करंटली जी SIP चालू आहे ती आपल्याला बघायची नाही का? करंटली SIP आपल्याला ना खूप इम्पॉर्टंटच आहे. हो. म्हणजे बघ, आपण काय करणार की त्याचा जो खर्च आहे, समजा आपण एक उदाहरण घेऊ की त्याचा सध्याचा खर्च 60,000 रुपये आहे. महागाई जर आपण विचारात घेतली 6%ची, तर 15 वर्षांनी ना जवळपास त्याचं 1.44 lakhs म्हणजे 1,44,000 पर्यंत खर्च जाणार. मग जर त्याला ते 1,44,000 जर विड्रॉ करायचे असतील, तर त्याला एक सर्टन अमाऊंट आपल्याला पोचवायला लागणार आहे, कॉर्पस. मग तो कॉर्पस अचीव्ह करण्यासाठी आताची SIP पुरेशी नसणार आहे. ओके. मग आपल्याला त्याला हे सजेस्ट करायला लागेल की आपण त्याला किती स्टेप अप प्लॅन दिला पाहिजे, म्हणजे 15 वर्षाचं कॅल्क्युलेशन करायला लागेल. म्हणजे 50च्या नंतर ते काय खर्च करू शकतात? त्याच्यात कसं आहे की समजा त्याच्याकडे अजून कुठून त्यांनी ठेवलेले असतील FD किंवा कुठून येणार असतील पैसे, तर ते पण समजा काही त्याच्याकडे असतील ऍड करणार असतील, किंवा जर तो रिटायर होणार आहे 50व्या वर्षी, तर त्याच्या कंपनीतून काही पैसे मिळणार असतील, असं सगळं आपल्याला प्लॅन करायला लागेल. आणि मग नक्कीच शक्य आहे. पण एक अजून इम्पॉर्टंट आहे की आपल्याला त्याचा ना रोडमॅप बनवून द्यायला लागणार. म्हणजे काय की आता समजा त्याने SIP वगैरे चालू केली, त्यावेळेला जर प्रॉपर विड्रॉवलचा प्लॅन नाही बनवला, तर त्याचे पैसे त्याला पुरणार नाही. त्याच्यानुसार आपल्याला त्याचं पूर्ण प्लॅन करून द्यायला लागेल. त्यासाठी आपल्याला स्टडी करायला लागेल, त्याला समोर बसवायला लागेल. हे सगळं त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, काय आहे, आणि 50व्या वर्षी त्यांची रिटायरमेंट ते किती सोप्या पद्धतीने जगू शकतात, हे आपल्याला त्यांना एक्सप्लेन करून द्यावं लागेल. रिटायरमेंट म्हणजे काय माहितीये, लोकांना वाटतं की मी ह्या वर्षी रिटायर होणार वयामध्ये, तर रिटायरमेंट म्हणजे वय नाहीये. रिटायरमेंट म्हणजे अमाऊंट आहे जी त्याला अचीव्ह करायची. आणि हा पण एक गैरसमज होतो की आता मी SIP करतोय, मी रिटायरमेंट होणार नाहीये. तर त्या छोट्याशा SIP ने तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग होणार नाहीये. त्यासाठी पूर्ण स्टडी करायला लागणार. त्यांना समोर बसून आपल्याला हे पूर्ण एक्सप्लेन करायला लागेल अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल, जर त्यांना सोप्या भाषेत समजायचं राहिलं, फॉर एक्झाम्पल त्यांची आता SIP रनिंग मध्ये आहे, त्यांची कुठे FDs वगैरे इन्व्हेस्टमेंट आहे, तर त्यांना सोप्या भाषेत समजायचं की 50व्या वर्षामध्ये तुम्ही फक्त रिटायरमेंट हे असं समजून नका चालू, एक ते तुमचं ड्रीम आहे हे समजून चाला. हे समजवण्यासाठी आपल्याला त्यांना काय सजेस्ट करावं लागेल? आपल्याला ना त्याचं गोल बेस्ड प्लॅनिंग हा खूप शब्द इम्पॉर्टंट आहे. आणि हे त्यांना समजवणं की आपल्याला एक गोल सेट करायचा आहे, ती अमाऊंट अचीव्ह करण्यासाठीचा, आणि त्याच्यासाठीचा प्लॅनिंग. आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं आलं, सध्याची SIP, त्याच्यानंतर अजून त्याच्याकडच्या इन्व्हेस्टमेंट झाल्या, प्लस आपल्याला महागाईचा विचार करायला पाहिजे आहे. आणि मग पूर्ण रोडमॅप, म्हणजे रिटायरमेंटचे पैसे आणि ते किती वर्ष त्याला पुरणार, हे पण आपल्याला पूर्ण रोडमॅप आपल्याला त्याला समजवायचं आहे. ओके, चालेल. नक्कीच शक्य आहे. आणि त्याला बसून, त्याच्या समोर बसून ते पूर्ण त्याला एक्सप्लेन कर. तुम्हाला पण अशा प्रकारचं जर प्लॅनिंग करून हवं असेल रिटायरमेंटचं, तर DM मध्ये रिटायर असं लिहून पाठवा.